श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्यावर अन्याय होत आहे का? हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. स्वामी समर्थ यांचा शक्तिशाली संदेश ऐकायचा आहे आणि आयुष्यातील प्रत्येक अन्यायाला धैर्याने सामोरे जा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल अन्यायाला कसं उत्तर द्यायचं, मानसिक शक्ती कशी वाढवायची, स्वामी समर्थ यांचे प्रेरणादायी विचार. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तुमच्यावर अन्याय झाला आहे का? तुम्ही शांत राहून सगळं सहन करत आहात का? पण लक्षात ठेवा, अन्याय सहन करणं म्हणजे त्याला वाढवणं आहे. आज मी तुम्हाला स्वामी समर्थ यांचा असा संदेश सांगणार आहे जे तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे. अन्यायाला तोंड देणं हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येणारं कठीण वास्तव असतं. पण अशा वेळी मन खचू न देता योग्य मार्गानं उभं राहणं हेच खऱ्या अर्थाने शक्तीचं लक्षण आहे. स्वामी समर्थ यांनी आपल्या जीवनातून आणि उपदेशातून हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अन्यायाला घाबरायचं नाही, तर त्याला योग्य पद्धतीने सामोरं जायचं आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे म्हणजे आत्मविश्वासाची शक्ती आहे. स्वामी समर्थांचा अत्यंत प्रसिद्ध असा एक संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ फक्त देवावर श्रद्धा ठेवणं नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवणं देखील आहे. जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा आपण घाबरतो, गोंधळून जातो आणि अनेकदा शांत राहतो. पण स्वामी सांगतात की अन्याय सहन करणं म्हणजे त्याला बळ देणं होय. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे भीती सोडून आत्मविश्वासाने उभं राहणं असतं. अन्याय सहन करू नका, पण शांततेने लढा. स्वामी समर्थांनी कधीही चुकीचं समर्थन केलेलं नाही. त्यांनी सांगितलेलं आहे, बाळा, सत्याच्या बाजूनं ठाम उभं राहा, पण रागाने नाही, तर संयमानं. अन्यायाला उत्तर देताना राग, सूड, द्वेष ही प्रतिक्रिया देणं आपल्यालाच नुकसानकारक ठरणार आहे. त्याऐवजी शांतपणे, योग्य मार्गाने आणि सत्याच्या जोरावर उभं राहणं ही खरी लढाई आहे. मन स्थिर ठेवायचं आहे. निर्णय योग्य होत असतात. अन्याय झाल्यावर मनात खूप विचार, राग आणि दुःख निर्माण होतं. अशा वेळी स्वामी समर्थ सांगतात, बाळा, मन शांत ठेवलं तर मार्ग दिसतो. ध्यान, नामस्मरण आणि प्रार्थना यामुळे मन शांत राहतं. शांत मनाने घेतलेले निर्णय हे नेहमी योग्य आणि प्रभावी असतात. कर्मावर विश्वास ठेवायचा. न्याय उशिरा का होईना पण होतच असतो. स्वामी समर्थांनी कर्माच्या सिद्धांतावरच सांगितलेलं आहे. ते म्हणतात, जो जसं करतो त्याला तसं फळ मिळत असतं. जर कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर त्याचं फळ त्याला नक्कीच मिळणार आहे. म्हणून सूड घेण्याऐवजी आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करायचं आहे. स्वतःला कमजोर समजायचं नाही. अन्याय सहन करताना अनेकदा आपण स्वतःला कमजोर समजायला लागतो. पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा, तुझ्यातच शक्ती आहे, फक्त ती ओळख. तुमच्यात खूप ताकद आहे, फक्त ती जागवण्याची गरज आहे. स्वतःवर विश्वास ठेव आणि परिस्थिती बदलण्याची ताकद स्वतःमध्ये शोध. योग्य मार्ग निवडायचा आहे. चुकीच्या मार्गाने विजय मिळत नाही. काही वेळा अन्यायाला उत्तर देण्यासाठी लोक चुकीचे मार्ग निवडतात, जसे की खोटं बोलणं, फसवणूक किंवा हिंसा. पण स्वामी समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, चुकीच्या मार्गाने मिळालेला विजय हा पराभवच असतो. म्हणून कोणतीही परिस्थिती असो, नेहमी सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग निवडायचा आहे. सहनशीलता आणि धैर्य हे मोठं शस्त्र आहे. स्वामी समर्थांनी सहनशीलतेला खूप महत्त्व दिलेलं आहे. सहनशीलता हीच खरी ताकद आहे. सहन करणं म्हणजे दुर्बलता नाही, तर योग्य वेळी
योग्य कृती करण्यासाठी स्वतःला तयार करणं आहे. धैर्य ठेवायचं आहे आणि योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवा. सेवा आणि नामस्मरण करणे म्हणजे अंतर्मनाची शक्ती वाढवणे. स्वामी समर्थांच्या मते सेवा आणि नामस्मरण केल्याने मन अधिक मजबूत होत असतं. रोज श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. गरजू लोकांना मदत करायची आहे. चांगली कर्म करायची आहेत. यामुळे काय होतं तर यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि अन्यायाला सामोरं जाण्याची ताकद वाढते. प्रत्येक संकटात एक शिकवण असते. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक अडचण ही काहीतरी शिकवण्यासाठी येते. अन्याय झाला म्हणजे आयुष्य संपलं नाही, तर ती एक शिकवण आहे. त्या अनुभवातून शिकायचं आणि पुढे अधिक मजबूत व्हायचं आहे. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे स्वामी समर्थांचा सर्वात मोठा संदेश म्हणजे सत्याचा मार्ग कधीच सोडायचा नाही. कितीही अन्याय झाला तरी तुमचं सत्य आणि प्रामाणिकपणा सोडू नका, कारण शेवटी विजय हा सत्याचाच होतो. तुमच्यावर अन्याय झाला आहे, तुमचं मन दुखावलं गेलं आहे. कदाचित तुम्हाला वाटत असेल की आता सगळं संपलं, पण लक्षात ठेवा, हा शेवट नाही, ही तुमच्या नव्या सुरुवातीची वेळ आहे. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्यात शक्ती आहे, फक्त ती ओळखा आणि उभं राहा. आज एक निर्णय घ्यायचा, मी अन्याय सहन करणार नाही, पण शांततेने आणि सत्याच्या मार्गाने त्याला सामोरे जाणार. आणि विश्वास ठेवा, ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे त्यांना त्यांच्या कर्माची फळं नक्कीच मिळतील आणि तुमच्या आयुष्यात न्याय, शांती आणि यश नक्कीच येईल. अन्याय सहन करू नका. स्वामी समर्थांचा जबरदस्त असा संदेश जो आयुष्य बदलून टाकेल. तुमच्यावर अन्याय झाला आहे, कदाचित तुम्हाला कमी लेखलं गेलं आहे किंवा तुमचं मन तोडलं गेलं आहे आणि तुम्ही फक्त शांत आहात. पण आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे, शांत राहणं नेहमी योग्य नसतं. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ असा आहे, तू एकटा नाहीस, तुझ्यात शक्ती आहे, फक्त तू तू ती ओळखत नाहीस. अन्याय सहन करणं म्हणजे तुझ्या आत्म्याला कमकुवत करणं आहे, पण अन्यायाविरुद्ध उभं राहणं म्हणजे स्वतःचा सन्मान राखणं आहे. पण लक्षात ठेव, लढा द्यायचा आहे, पण रागाने नाही, सत्याने, कारण सत्य कधीच हारत नाही. जर कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी तुम्हाला वाईट बनायची गरज नाही, कारण कर्माचा नियम खूप शक्तिशाली आहे. जसं कराल तसं भराल. आजपासून एक गोष्ट ठरवा, मी शांत राहणार नाही, पण मी चुकीचा मार्गही निवडणार नाही. मी सत्याच्या बाजूने उभे राहणार. रोज 1 मिनिट श्री स्वामी समर्थ नाम जपायचं आहे आणि बघा तुमच्या आयुष्यात बदल कसा होतो. तुमच्यावर अन्याय झाला आहे, पण तो तुमचा शेवट नाही, तो तुमच्या शक्तीचा प्रारंभ आहे. उठा, जागे व्हा आणि स्वतःसाठी उभं राहा, कारण स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. तुझ्यावर अन्याय झाला आहे, कदाचित अजूनही होत आहे. लोकांनी तुला कमी समजलं आहे, तुझ्या शांततेचा फायदा घेतला आहे, पण आता पुरे झालं. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, तू कमजोर नाहीस, तू हरलेला नाहीस, तू फक्त थोडा वेळ शांत राहा. पण तुझी आता वेळ आली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून उठ, स्वतःसाठी उभा राहा, सत्याच्या बाजूनं उभं राहा, कारण अन्याय करणारा काही काळ जिंकू शकतो, पण शेवटी तोच जिंकतो, तो फक्त सत्यच. आज एक संकल्प कर, मी अन्याय सहन करणार नाही, पण मी चुकीच्या मार्गाने लढणारही नाही. मी सत्याने जिंकणार आणि विश्वास ठेव,
तुझा काळ लवकर बदलणार आहे, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. हा व्हिडिओ तुझ्यासाठी असेल तर लाईक कर आणि सबस्क्राईब कर, कारण तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.